धाराशिव जिल्ह्यात विजेचा लपंडाव सुरू असून पाऊस काळ भरपूर या ठिकाणी झाल्याने शेतात पाणी आहे। मात्र पिकांना पाणी देण्यासाठी वीज वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय। कधी रात्री तर कधी दिवसा लाईट येत असल्याने रब्बीच्या गहू, ज्वारी, हरभरा या पिकासह इतर पिकांना सुद्धा पाणी द्यायचं कसं हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय। महावितरण कंपनीने दिवसा आणि सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। या संदर्भात कसबे तडवळा गावातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्ह्यात भरपूर पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी झाला होता। मात्र आता शेतात पाणी आहे, मात्र हे पाणी रब्बीच्या पिकांना गहू असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल या पिकाला पाणी देण्याची वेळ असताना विजेचा लपंडाव चालू आहे आणि वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांना आपलं पीक भिजवायचं कसं हा प्रश्न आहे। काय अडचण आहे? लाईट चलत नाही, सारखाच घोटाळा आहे लाईटचा। लाईट 8 तास आहे पण त्यातली 1 तास बी कंटिन्यू लाईट चलत नाही आणि सारखा घोटाळा। काय होतंय, गावातला आम्हाला 15-16 डीपी तडवळा सबस्टेशनवर जोडलेले आहेत, पण त्यातनं थोडा जरी गावातला काही तांत्रिक बिघाड असला की पूर्ण लाईट बंद केली जाते आणि त्याच्यामुळे गावातला येळी बंद राहते, जनावराला पाणी नसते प्यायला वेळेवर। त्याचा वावर सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे किंवा लाईट दिवसा द्यावी आणि कंटिन्यू लाईट द्यावी। 24 तासापैकी 8 तास लाईट देऊ द्या, पण 3 फेज कंटिन्यू लाईट राहील। एमएससी बोर्डाचा जे भोंगळ कारभार आहे, आज तडोळा गाव इतकं मोठं असताना एक लाईनमॅन आहे, 150 डीपी आहेत, 150 डीपीचा त्याला बघणं सुद्धा शक्य नाही आणि कुठल्या ना कुठल्या डीपीचा जर प्रॉब्लेम झाला शेतकऱ्याला तर करायला गेलं तर त्यांच्या अडचणी येत्या, ते काही लाईट ऑफ करून देत नाहीत आणि 5-5 मिनिटाला 10-15 अर्ध्या तासाच्या आत लाईट गेलेली आहे। लाईट येते जाते, एकदा बंद पडली पुन्हा तिला कोण बघत बी नाही। शासन म्हणतंय 8 तास लाईट देताव, पण खरी तर लाईट 4-5 तास बी चलत नाही। त्यामुळे लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।